आणि माझ्या सहशिक्षिका आणि विद्यार्थी वर्ग, आज आपण इकडे जमा झालेलो आहोत. तर एक खास विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे, तो म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज महिला समाजामध्ये जे सक्षम झालेले आहेत, जे कार्यक्षम झालेले आहेत, जे स्वबळावर आपल्याला पाहायला मिळतात, उच्च पदावर पाहायला मिळतात, ते फक्त या दोन थोर व्यक्तिमत्वामुळेच. तर आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती, म्हणजे 3 जानेवारी म्हणजे 3 जानेवारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी खंडोजी निवासी पाटील या घराण्यामध्ये झाला होता. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. सावित्रीबाई फुले या आई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. खंडोजी निवासी पाटील यांना सावित्रीबाई फुलेंचा खूप अभिमान होता. ते हमेशा म्हणायचे, सावित्रीबाई फुले माझी सावित्री जी आहे ती एक साधारण महिला नाहीये, साधारण मुलगी नाहीये. आणि तिचं त्यावेळी त्या पूर्वीच्या काळी बालविवाह व्हायचे. अवघ्या 9व्या वर्षातच सावित्रीबाई फुलेंना स्थळ येणे चालू झाले. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी निवासी पाटील यांनी ठरवले की माझ्या मुलीला तिचे जे कर्तृत्व आहे, तिचे जे हे नाहीये, साधारण नाहीये, त्याच प्रकारे मी जावई देखील तशाच प्रकारचं पाहणार आहे. आणि खरंच तेच झाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत सावित्रीबाई फुले यांचे लग्न अवघ्या 9व्या वर्षामध्ये संपन्न झाला. त्यावेळी सावित्रीबाई फुले या अशिक्षित होत्या. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना साक्षर करण्याचे ठरवले. कारण त्यांचे असे विचार होते की महात्मा फुले हमेशा म्हणायचे, एक पुरुष शिकला तर तो स्वतः पुरताच ज्ञानी राहील, परंतु एक महिला जर शिकली तर ती तिच्या कुटुंबाला व जगाला देखील साक्षर करू शकते. असा विचार त्यांनी बाळगून सावित्रीबाई फुले यांना साक्षर केले. सावित्रीबाई फुले साक्षर झाल्यानंतर त्यांनी ठरवले की आपण बाहेरील जी मुलींमध्ये शिक्षणाची जी विषमता होती, त्यामध्ये आपल्याला काही ना काही ज्ञान ज्योत लावायचीच आहे. ठरवल्यानंतर त्यांनी दोघांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये इसवी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींसाठी शाळा काढली. आणि त्या मुलींसाठी शाळा काढल्यानंतर त्या शाळेतील त्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरल्या. त्या ज्यावेळेस मुलींना शिकवण्यासाठी भिडेवाड्यात त्या शाळेमध्ये जायच्या, त्यावेळेस लोकांनी खूप त्यांना त्रास दिला. चिखल फेकणे, दगड फेकणे, गोटे फेकणे, अशा प्रकारचा त्यांना त्रास देत होते. तरी देखील सावित्रीबाई फुले जरी घरी आल्यानंतर थोड्या नाराज व्हायच्या की नाही, मी जाणार नाहीये, मी शिकवणार नाहीये. पण महात्मा फुले यांनी, नाही सावित्री, तू जर पुढचे पाऊल हे टाकले नाही तर हा जो अंधकार आहे, हा जो ज्ञानाचा अंधकार आहे, तो असंच राहणार आहे. त्यामुळे तुला पुढे सरकावच लागेल, पाय पुढे सरकावच लागतील. असे ठरल्यानंतर सावित्रीबाई फुलेने ठरवले, ठीक आहे, मग मी उद्यापासून जे एक साडी घालून गेल्यानंतर सावित्रीबाई फुलेच्या अंगावर हमेशा चिखल आणि गोठे आणि शेण टाकायचे. त्यामुळे त्या 2 साड्या सोबत घेऊन जायच्या. तिथे गेल्यानंतर त्या साडी चेंज करायच्या. परंतु मुलींना शिकवण्याचे जे त्यांचा ध्यास होता, तो त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. आणि त्यानंतर त्यांनी विधवा, केशवपान अशा रूढींना, ज्या प्रथा होत्या, ज्या रूढी होत्या, त्यांनी कडाडून विरोध केला. आणि त्यानंतर एक काशीबाई नावाची एक विधवा होती, तिचा मुलगा यशवंत याला त्यांनी दत्तक घेतले. दत्तक घेतल्यानंतर त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि त्या मुलाला, यशवंतला, डॉक्टर केले. डॉक्टर केल्यानंतर त्यांनी एक रुग्णालय टाकलं. आणि नेमकं त्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ खूप मोठ्या तोंड काढून वरती आली की एवढा रोग पसरला होता की तो संसर्गजन्य रोग होता. त्या रोगामुळे, त्या साथीमुळे खूप जण मरण पावत होते. तर त्यांनी ठरवले, जगायचे ते समाजासाठीच आणि मरायचेही समाजासाठीच. मग त्यांनी ठरवले की मी रुग्णाची सेवा देखील करणार आहे. शिक्षिका, मुख्याध्यापिका तर त्या होत्याच, पण समाजसेविका, कवयित्री देखील त्या होत्या. आणि त्यांनी प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णाची सेवा करत करत आपले जीवन 10 मार्च 1897 मध्ये संपवले. आणि आपली क्रांती ज्योत जी सावित्रीबाई फुले होत्या, त्यांची ज्ञान ज्योत मावळी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.